अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर आपण श्री गणेश जयंती दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे. आपण गणेश जयंती ह्या जयंतीला आपण माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हणतो. हे माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 येणार आहे आणि ह्या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. ते सगळं मी सविस्तर सांगणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जे पुढचा व्हिडिओ टाकेन ते सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल. चला तर मंडळी, आज आपण समजून घेणार आहोत गणेशाची पूजा कशी करावी. आपल्या इच्छापूर्तीसाठी आपली कोणतीही इच्छा जर असेल आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपलं लवकर लग्न जमत नसेल, आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त होत नसेल किंवा आपल्याला मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, ह्या सगळ्या समस्या जर असेल तर तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पा हे सगळे विघ्नहर्ता आहेत आणि आपले दुःख हरता आहेत आणि सुख देणारे देवता आहेत. आणि कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण आपल्या गणेशाची पूजा करूनच सुरुवात करत असतो. म्हणून आपण हे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत. म्हणून आपण ह्या विशेष दिवशी आपल्याला विशेष पूजा करायची आहे. बघा, गणेश जयंतीच्या दिवशी असं मानलं जातं की गणेशांची जी काही ऊर्जा असते, जी हजार पटीने जास्त कार्यरत पृथ्वीवर असते. गणेश जयंतीच्या दिवशी 1000 पटीने त्यांची ऊर्जा कार्य करत असते. म्हणून ह्या दिवशी आपण जे काही जप तप ध्यान सेवा करतो ते 1000 पटीने आपल्याला जास्त पुण्य प्राप्त होतं. म्हणून ह्या विशेष दिवशी काही विशेष सेवा करायच्या असतात. आपल्याला अभिषेक कसा करायचा, सकाळ सुरुवात आपल्याला अभिषेक कशी करायची. आपल्याला 13 फेब्रुवारीला गणपती बाप्पाची आपल्या घरामध्ये तर मूर्ती सगळ्यांकडे असतेच असते. एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये थोडेसे अक्षता, त्या अक्षतावरती हळदी कुंकू टाकून आपल्याला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्ही अभिषेक करा. समजा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर काही हरकत नाही. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळे गणगणपती हे मंत्राचा जप करत तुम्ही पळीनं पाणी, पंचामृत आणि पाणी टाकून आपल्याला अभिषेक करून झाल्याच्या नंतर स्वच्छ धुवून पुसून मूर्ती एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे. त्याच्या खाली थोडेसे चिमूटभर तांदूळ ठेवायचं आहे. त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करून बाप्पाला तिथे स्थापना करायची आहे. मग बाप्पाला स्थापना केल्याच्या नंतर बाप्पाला आता थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं आहे आणि बाप्पाला अष्टगंध, हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. बाप्पाचे जे काही वस्त्र आहेत ते अर्पण करायचे आहेत आणि बाप्पाला आपण जे कापसाचं वस्त्र बनवलेलं आहे, जानव्याचं जोड आहे ते सगळे अर्पण करून घ्यायचं आहे. आणि बाप्पाला धूप दीप ओवाळून घेऊन गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आपल्याला एक जास्वंदाचं लाल फूल आवर्जून अर्पण करावा. तुम्हाला भेटत असेल तर अर्पण करा, नसेल तर लाल फूल अर्पण जरूर करावे आणि 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत. हे झाल्याच्या नंतर बाप्पाची विधिवत पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. बाप्पाची आरती करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपली ही अभिषेकची सेवा झाली. मग आता ते जे काही अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ आता अमृत बनलेलं आहे. म्हणून ते तीर्थ आपण आपल्या मुलांना, घराच्यांना, व्यक्तींना सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं आहे. आणि ते तीर्थ आपल्याला तुळशीला अर्पण अजिबात करायचं नाही. तर ते तीर्थ आपल्याला सगळ्यांनीच प्रसन्न करायचं आहे. आता हे झालं अभिषेक. आता आपल्याला करायचे आपल्या इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि हे तुम्ही आवर्जून करा.
आपल्याला काय करायचं आहे, दुकानामध्ये जायचं आहे आणि दुर्वा आणायचा आहे. जास्तीचा दुर्वा आणायचा आहे आणि 21-21 दुर्व्याची असे 21 जुडी आपल्याला तयार करायची आहे. 3 पानाची 1 दुर्वा, असे 3-3 पानाचे 21 दुर्वा, असे 21 दुर्वाचे 21 जुडी असे आपल्याला तयार करायचे आहेत. हे सगळं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाची आपली तर पूजा झालेलीच आहे. ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. आपल्याला त्या जुडी तयार झालेल्या आहेत. 21 जुडी आपल्याला 21 दुर्व्याची 21 जुडी तयार झालेली आहे आणि आपण ते जुडी काय करायचं आहे, जे जुडीचे ते पानं आहेत म्हणजे वरती ते पानं हळदी कुंकामध्ये बुडवायचे आहेत. हळदी कुंकामध्ये बुडवून ते पान आपल्याकडे येईल आणि ते देठं गणपती बाप्पाकडे जाईल असं आपल्या हातामध्ये धरायचं आहे. मग धरून त्याच्यावरती आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. फलश्रुती म्हणायची नाही, फक्त मूळ मंत्र आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून ते जुडी आपल्या बाप्पाला अर्पण करायची आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणल्याच्या नंतर. आणि ते समजा आता तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र आहे, तो फक्त 1च मिनिटाचं स्तोत्र आहे, ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. पण गणपती अथर्व शीर्ष भगवान गणपती बाप्पाला अत्यंत आवडणारा तो स्तोत्र आहे. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तो स्तोत्र आहे आणि जर आपण मनाभावाने गणपती अथर्व शीर्षाचं पाठन केले तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच होतो. अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. तुम्ही तुमच्या कोणत्या तरी इच्छा करून पहा, बघा तुम्हाला थोड्या दिवसानंच ह्या घरांचं रिझल्ट तुम्हाला जरूर येईल. तर ते आपण 21 दुर्व्याची 1 जुडी आपण अथर्व शीर्ष किंवा आपल्याला गणपती स्तोत्र म्हणून ते दोन्हीपैकी एकच म्हणू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता आणि ते स्तोत्र तुम्हाला नित्यसेवामध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केला तरी तुम्हाला भेटून जाईल. तर ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ते जे पानं आहेत आपल्याकडे यायला पाहिजे आणि देठ आहे गणपती बाप्पाकडे यायला पाहिजे असं गणपती बाप्पाच्या चरणात अर्पण करायचं आहे. मग दुसरी जुडी घ्यायची आहे. त्या जुडीवरती गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. असे आपल्याला 21 वेळा 21 जुडीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला ते गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. आता ही झाली आपली 21 गणपती 21 दुर्व्याची जुडी तयार, ही सेवा. मग आता ते काय करायचं आहे, ते सगळे काही गणपती बाप्पाचे ते 21 जुड्या ज्या आहेत दुर्व्याचे, मग ते सगळं उचलायचं आहे आणि एक आजूबाजूला आपल्याला कुठं तरी गणपती मंदिर असतोच असतो. असा कोणताही गाव आणि गल्ली बोळी नाही आहे की गणपतीचं मंदिर नसेल. त्या मंदिरामध्ये जाऊन ते आपल्याला अर्पण करून यायचं आहे आणि आपली इच्छा सांगून यायची आहे आणि बघा तुम्हाला त्याचा किती अनुभव येईल. आणि तुम्ही जी काही सेवा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाला कशासाठी सेवा करताय ते एकदा तुम्ही जरूर सांगूनच ते सेवा करायची आहे. झाली आता ही आपल्या मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि मुलांच्या अभ्यासासाठी सुद्धा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. आता तुमचं लग्न जमत नसेल तर ह्या दिवशी काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्याला थोडं हळद लावून पिवळं करायचे आहे आणि असे 21 गणपतीवरती ते तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे. सुरुवात आपल्या घरच्या गणपतीपासून करायची आहे आणि आपल्या मंदिरात जवळपासच्या मंदिरामध्ये करायची आहे. मग आता 19 गणपती आपला प्रत्येक घरांच्या घरामध्ये जाऊन ते तांदूळ अर्पण करायचे आहेत. पण आता बघा कोणी ओळखीचे असेल तिथंच आपण जाऊ शकता किंवा जे मैत्रिणी आहे ते आजूबाजूला कोणी तुम्हाला गणपतीला तांदूळ अर्पण करू शकतात अशा घरी जायचं आहे. जिथं तुम्हाला हे काय करता ते काय करता असे प्रश्न विचारत असेल तर तिथं अजिबात जाऊ नका. नाहीतर मग तुम्ही भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या वेळेस जेव्हा आपण गणेश उत्सव असतो त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. नाहीतर तुमचं कोणी ओळखीचं असेल तर 21 घरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. ही लग्न आणि बाप्पाला सांगायचं आहे जसं तुमच्यावर अक्षदा पडलेल्या आहेत माझ्यावर लवकरात लवकर अक्षदा पडावं ही विनंती करायची.